हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? खूप दिवसापासून मला सगळेजण विचारत होते तुझं डेली स्किन केअर रुटीन सांग, डेली स्किन केअर रुटीन सांग. म्हटलं आज टाइम आहे तर डेली स्किन केअर रुटीन करूनच दाखवावं. हे म्हणजे माझं मॉर्निंगचं स्किन केअर रुटीन आहे, जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे माझे जे प्रोडक्ट्स आहेत ना स्किन केअरचे, एकदम अफोर्डेबल आहेत. कमी किमतीत आपल्याला जास्त छान स्किन कशी देता येईल हे त्यातून दाखवलं. पण स्किन केअरच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लागणाऱ्या गोष्टी काय आहेत तर आपण जे काय खातो त्यामुळे आपली स्किन तशी पॅम्परिंग होत असते. माझी स्किन खूप म्हणजे खूप ड्राय होती आणि अजून पण थोडीफार ड्राय आहेच, अगदीच नाही आहे असं नाही. पण मला ड्राय स्किन पासून नॉर्मल स्किन पर्यंत करायचा जो प्रवास आहे तो म्हणजे महत्त्वाचा म्हणजे पाण्यापासून. खूप पाणी प्यावं लागतं तेव्हा कुठं आपली स्किन हायड्रेट होते. म्हणजे माझं स्किन केअर मॉर्निंगचं वेगळं आहे आणि इव्हिनिंगचं वेगळं आहे. मी इव्हिनिंगला वेगळे सिरम अप्लाय करते, इव्हिनिंगला वेगळं मॉइश्चरायझर अप्लाय करते, मॉर्निंगला वेगळं करते. इव्हिनिंगला मी सनस्क्रीन मोस्टली लावत नाही, फक्त मॉइश्चरायझर आणि सिरम वगैरे जे काय असेल ते लावते. आणि मॉर्निंगला मी इव्हिनिंगचा पण वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेनच. पण त्याआधी मी तुम्हाला आता सुरुवात करूया की आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे, फ्रुट्स वगैरे खाल्ले पाहिजे. जे मी खात नाही तुम्हाला सांगतेय, ही गोष्ट वेगळी राहिली खरं तर. पण मी पाणी भरपूर पिते, ज्यामुळे माझी स्किन खूप हायड्रेटिंग झाली आहे. आणि आता मी नवीन चालू केलंय ते म्हणजे मी रोज मॉर्निंगला एक छोटा ग्लास दूध पिते, त्यामुळे माझी स्किन आधीपेक्षाही खूप सुंदर झाली. तुम्ही हे नक्की करा. आणि स्टीम पण घेतली पाहिजे. स्टीमने पण आपली जे ओपन पोअर्स होतात ते खूप छान. सगळ्यात आधीचं ते म्हणजे क्लिन्झिंगसाठी मी गार्नियरचा फेस वॉश वापरते. खरं तर म्हणजे गार्नियरचा फेस वॉश वापरण्याआधी मी पाऊंडचा वापरलाय, लॅक्मेचा वापरलाय. म्हणजे खूप वेगवेगळे मी ट्राय करत असते, अगदीच नाही असं नाही. मी हाच वापरते पण काही दिवसांना वेगळा पण वापरू शकते. पण मला हा आवडला, म्हणजे माझी स्किन खरं सांगायचं तर हा खूप ब्राईट पण झाली, खूप छान. म्हणजे आधीपेक्षा खूप टॅनिंग वगैरे कमी झालं, खूप ब्राईट झाली स्किन. दुसरं म्हणजे मी फेस माझा जो आहे ना तो फेस वॉश करताना मी याचा वापर करते. हे तुम्ही बघू शकता, ह्याला असे छोटे छोटे डॉट्स आहेत जे आपल्या फेसवरती छान स्क्रबिंग केलं जातं थोडक्यात म्हणा. पण हे डेली वापरायचं नाही. मी आठवड्यातून हे 3 वेळा वापरते. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे वापरत असते मी. रविवारी सोमवारी सलग येतं, पण रविवारी सुट्टी असते त्यामुळे मी वापरून जाते. असे मी हे डेली हे स्क्रब वापरत असते, ज्यानं माझं हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझा स्किन जो आहे जे काही डर्ट असेल ते सगळं निघून. थोडा क्वांटिटीमध्ये असं घेते मी. आता मी फेस माझा क्लीन करून घेतलेला आहे. आता मी याच्यावरती सिरम अप्लाय करते. आणि महत्त्वाचं म्हणजे टोनर. माझ्याकडे एकच टोनर आहे, ते म्हणजे बेला विटाचं. आणि खूप छान स्मेल पण खूप छान आहे. रोज वॉटर सारखा स्मेल आहे. यामध्ये रोज आहे आणि आपली काकडे असते ते आहे, म्हणजे त्याचा आहे. खूप मस्त आहे, मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त आणि खूप फ्रेश वाटतं. तुम्ही बघू शकता आत्ताच माझी स्किन किती शाईन करायला लागले याच्यामुळे. त्यानंतर मी सिरम अप्लाय करते. सिरम मी माझ्याकडे बॉडी क्युपिडचा आहे, याची लिंक मी तुम्हाला शेअर करेनच. हा विटॅमिन सी सिरम आहे जो मी मॉर्निंगला वापरते. इव्हिनिंगला मी हॅलोरॉनिक वापरते, कधी कधी सॅलिसिलिक ॲसिडचा वापरते. असे वेगवेगळे वापरत असते. परत आठवड्यातून एकदा AHBA चा वापरत असते. असे वेगवेगळे वापरत असते. त्याचा पण व्हिडिओ मी सेपरेट शेअर करेनच. हे AM रुटीन आहे, त्यामुळे मॉर्निंगला मी कंपल्सरी विटॅमिन सीच वापरत असते. आता माझा मॉर्निंग मेकअप आहे, त्यामुळे मी मॉर्निंगला विटॅमिन सीचा वापरते सिरम. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं आहे. मी हात असा पाठीमागे मान वगैरे पण फिरवून घेते आणि असं हातांना पण लावून घेते, जेणेकरून हाताला पण थोडंफार
तसे तर माझ्याकडे 3 मॉइश्चरायझर आहेत. एक निव्याचा आहे, दुसरं म्हणजे हिमालयाचं आहे आणि दुसरं म्हणजे लॅक्मेचं. तिन्ही खूप छान आहेत. असं वेगळं असं काही नाहीये. मी प्रत्येक वेळेस पण मी वेगवेगळं, कधी हे वापरते, कधी हे वापरते. तर आज मी हिमालयाचं वापरणार आहे मॉइश्चरायझर. त्याच्यानंतर मी हिमालयाचं बॉडी वापरते. म्हणजे मी एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घेते, हे सफिशियंट आहे. आता आलं ते म्हणजे सनस्क्रीन. माझ्याकडे 3 सनस्क्रीन आहेत. ही आहे डर्माकोची, खूप मस्त आहे, म्हणजे खूप छान आहे. दुसरी म्हणजे आहे लॅक्मेची. ही टिंटेड सनस्क्रीन आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता ही टिंटेड सनस्क्रीन आहे. ही लावल्यानंतर ना फाउंडेशन वगैरे किंवा बीबी क्रीम जी आपण लावत असतो ती लावायची मोस्टली गरजच पडत नाही. बाकी ऑप्शनल आहे, म्हणजे आपल्याला लावायची असली तर आपण लावू शकतो, नसेल लावायची तर राहून गेली. आणि तिसरी म्हणजे बेला विटाची मी रिसेंटली वापरते. खूप छान आहे, ती पण मस्त आहे, अगदीच वाईट काहीच नाहीये. अशा 3 सनस्क्रीन मी वापरत असते. असं मी 2 ह्याच्यावरती, त्याच्यानंतर मी सनस्क्रीन लावून घेते. पाठीला पण लावते थोडी. खूप सारी सनस्क्रीन लावायची जेणेकरून आपल्या स्किनवरती एकदम छान ग्लो दिसेल. राहिलेली सनस्क्रीन मी हाताला चोळून घेते. कॅमेरा हलवू नकोस. तुम्ही बघू शकता माझा फेस एकदम, तुम्ही माझा फेस बघू शकता. त्यानंतर लास्टला म्हणजे आलं ते म्हणजे मी ॲज अ प्रायमर म्हणून मी डेली प्रायमर लावत नाही. ॲज अ प्रायमर म्हणून मी ॲलोवेरा जेल, बोरोप्लसचा ॲलोवेरा जेल आहे, हे लावत असते मी. ॲलोवेरा जेल लावते ॲज अ प्रायमर म्हणून. आणि लास्ट म्हणजे मी बॉडी केअरचं सनस्क्रीन वापरते, जे मी थोड्या अमाऊंटमध्येच हातावर घेते आणि ते असं पूर्ण हाताला असं चोळून घेते, जेणेकरून माझी स्किनमध्ये हँड्स पण माझे छान राहावे. बाय. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे बेबी लिप बाम, खूप क्यूट आहे हा. असा थोडासा काढायचा. खूप छान शाईन करते, तुम्ही बघू शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचा स्किन टोन वेगवेगळा असतो. माझी ड्राय स्किन आहे, त्यामुळे हे सगळं ड्राय स्किनसाठीच आहे. कोणाची ऑइली, कोणाची कॉम्बिनेशन, कोणाची नॉर्मल असते, म्हणजे हे सगळ्यासाठी चालतंच. पण मोस्टली मी सांगते की हे माझं ड्राय स्किनचं आहे, त्यामुळे मी हे लावत असते. आणि आता या स्किन केअरवर मी माझा नेहमीचा मेकअप करत असते. बाय.